स्वातंत्र्य लढ्यातील एखाद्या इतिहासाचे वर्णन करणारे चित्र, नकाशाच्या माध्यमातून घडणारी जगाची भ्रमंती, तसेच आकड्यांच्या मदतीने गणिताची उजळणी घेणारे फलक यामुळे शाळेच्या भिंती जणू विद्यार्थ्यांशी संवाद साधायच्या। मात्र कोरोनामुळे विद्यार्थी घरात असल्याने शाळेचा परिसर सुनासुना झाला असून 4 महिन्यांपासून बोलक्या भिंतीही अबोल झाल्या आहेत। कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 22 मार्च पासून लॉकडाऊनमुळे गाव पातळीवरील शाळा बंद आहेत। परिणामी शाळेतील किलबिल बंद झाली आहे। मुलांच्या एक सुरातील आवाजामुळे दुमदुमून जाणारा शाळेचा परिसर अबोल झाला आहे। दरवर्षी जून महिना सुरू झाला की मुलांना शाळेची चाहूल लागते। शाळा सुरू होताच मुले, शिक्षक व शाळेचे नाते अधिक घट्ट होते। शाळा शिक्षकांच्या प्रबोधनातून, संस्कारातून मुलांचे व्यक्तिमत्व घडत असते। यामध्ये विविध विषयांच्या माहितीने शाळेच्या सजवलेल्या भिंतीची योगदानही तितकेच महत्त्वाचे असते। शाळेच्या भिंतीवरील इतिहासातील घडामोडीचे चित्ररूपी वर्णन, नकाशातून सूचित केलेले राज्य, देश, जगातील लोकजीवन व इतर माहिती व्यवहारातून आकडेमोड करताना उपयोगी पडणारे पाढे, इतर गणितीय माहिती, हे करा ते करू असा सल्ला देणारे संदेश या बाबी आयुष्यभरासाठी ज्ञानाची शिदोरी देत असतात। म्हणून प्रत्येक शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला या भिंती बोलक्या वाटतात। शाळेत असताना येता जाता या भिंती न्याहाळत असतात। मात्र सद्यस्थितीत उद्भवलेल्या कोरोना संसर्गामुळे शाळा बंद आहेत। त्यामुळे शाळा सुरू असताना विद्यार्थ्यांशी घट्ट मैत्री जमविणाऱ्या शाळेच्या बोलक्या भिंती अबोल झाल्या आहेत। एससीएन न्यूज परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावती करिता चूर्णी येथून मारुती पाटणकर यांचा हा वृत्तांत।